बघितलं ते बघितलं पुढचं हा एक शिंचाचे घर तिथे सगळं शिवणकाम वगैरे सगळं व्हायचं त्या पद्धतीने जुन्या पद्धतीने तिथे मशीन वगैरे सगळं लावलेले आहेत तिथे कपडे लटकवलेले आहेत आणि ज्यांचं कपडा शिवायचा बाकी आहेत ते बसलेले आहेत वाचन वेट करत। हे बघा मित्रांनो वेट करताना गांजा फुकीत असलेले हे वृद्ध हे बघा आपण जो म्हणतो ना गावामध्ये कसारीन बाई म्हणजे बांगड्या भरणारी बाई तर त्या पद्धतीने जुन्या पद्धतीने ते प्रतिमा दर्शवलेली तुम्ही बघू शकता किती सुंदर असेल बाळूमामाचं घर। यातून पुढे हे बघा बाजार कट्टा तिथे सर्व प्रकारचे सिद्ध आपण आता जे पाहतो पिक्चर मोबाईल मध्ये सुद्धा आहेत पण ह्या पद्धतीने जुने मुलं जे बघायचे ना खेळ ते अशा पद्धतीने बघायचे। तिथे सर्व प्रकारच्या भाज्या भुज्या कोणाला लागलं तर अवेलेबल आहे तिथे सर्व प्रकारचे बाजार भरलेला आहे। या इकडे तिथे जे लहान मुलं खेळतात ना किती जबरदस्त असतं काय झिमलीचा खेळ हा झिमलीचा खेळ बघू शकता मित्रांनो जुन्या पद्धतीचा खेळ असतो हा बघा मित्रांनो हा सरस्वती देवीचं मंदिर म्हणजे हे शिक्षण घर मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे पहिले शाळा नाही राहायच्या तर ते मंदिरामध्ये शिकवायचे हो हो त्या पद्धतीने शिक्षक एका मंदिरामध्ये बसवून आपल्या गावातली जी मुलं असायची त्यांना गुरुजी बघू शकता तुम्ही आई बाबा काका मामा हे त्यांनी फळावरती लिहिलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही कात्रीला अक्षरशः धार लावणं चालू आहे कात्रीला धार लावणारे तुम्ही किती जबरदस्त असं बनवलेलं आहे। या हो नाविक बघा आमच्या नावी संदीप बिडवे आलेले आहेत त्यांच्या पूर्वजांची तुम्ही दुकान बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी असं काम केलेलं आहे तरी अजूनही करतायत ते आणि त्यांचे जे पूर्वज आहेत ते खूप सुंदर होते। पहिले पण वेट करायला लावायचा दाढी कटिंगला आता पण वेट करावा लागायचा। या पुढे हे बघा दाखवतो आमच्या सोबत जो आलेला आहे राहुल बोर्डे त्याच्या भावाची दुकान म्हणजे सचिन बोर्डे यांचे पूर्वजच सुंदर आहे हे शक्यतो हे शक्यतो त्यांचे पूर्वज असतील असं वाटतंय। हे बघा मित्रांनो हे शेवया करणाऱ्या स्त्रिया शेवया कशा पद्धतीने जुन्या पद्धतीने बनवायचे ते त्यांनी मस्त मशीन जे असते आता तर सगळं ऑटोमॅटिक आहे पण ह्या पद्धतीने शेवया बनवायचे पहिले हे त्यांचं घर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने शेवया बनवायचे आणि जुने जे लोहर लोक यायचे गावात सगळ्या गोष्टी तयार करून द्यायच्या लोखंडी ते अशा पद्धतीने अशा पद्धतीने बघा यांची यात्रा ही एका गाडोवरती सगळं संसार हे सगळं वाहून न्यायचे आणि ह्या गावातलं तुम्हाला आतमधून घर दाखवणार आहे आता बाहेरून दाखवलं आता आतमधून दाखवतो या हो मोठं आहे का हे आतमध्ये अशा प्रकारे होतं हे पहा लोणी किचन होतं आणि इकडून सगळं जे आहे इकडून सर्व आंघोळीचं वगैरे सगळी व्यवस्था करायला असायची इकडच्या साईडला पाणी तापायचं आणि जे आतमधून पाहतो आपण ही त्यांची झोपण्याची रूम होती आणि ही जी रूम आहे या रूम मध्ये दळण वगैरे सगळं दळायची अशा पद्धतीने दळायचे। इथे झोका बांधलेला आहे त्या बाळाला छोट्याशा आणि जुन्या पद्धतीच्या ज्या कोठ्या होत्या धान्य साठवून ठेवायच्या त्या अशा होत्या पाहू शकता तुम्ही इकडे कपडे वगैरे लटकवलेले आहेत आणि या पुढे आता हे बघा मित्रांनो काय खुरा असतात ना बैलांच्या त्या खुरा कुठल्या पद्धतीने काढतात पायाला जे असतात त्या हो ते अशा पद्धतीने काढायचे। आता हो मित्रांनो बघा ही आमची गावातली मीटिंग कशा प्रकारे व्हायची ती अशा न्याय पंचायत कट्टा हो हो अशा प्रकारे गावातला जो न्याय व्यवस्था असायची ही ह्या पद्धतीने असायची। हो सर तुम्ही काही बोलू शकता सर हाय हे ना दाखवू नळ नव्हते पहिले आता येते सर पाणी तर होतं ना आता पहिले नव्हते ना आता हे बघू शकता तुम्ही इथे एकदम आखाड्याच्या पद्धतीचा कुस्तीचा खेळ व्हायचा ते माती वगैरे सगळ्या गोष्टींचा एकदम जबरदस्त खेळ चालू आहे तसं दाखवलेलं आहे त्यांनी पाठीमाग पुढे ठीक आहे गोंधळीचा चौक चला गोंधळे मंडळी जे असतात ना ते ह्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला गोंधळ कसा करायचे ना आता अजूनही करतात बरेचसे लोक गोंधळ पण आता गोंधळ वेगळे होतात पहिले वेगळे व्हायचे। ओ आमचे पूर्वज चला बघा मित्रांनो कॅमेरामॅनचे पूर्वज दिसताय तुम्हाला हे आमचे पूर्वज बघा कोल्हापुरी चप्पल कशा पद्धतीनं एकदम फॅशनेबल
शिवतात. अरे बापरे, कातडी सोलण्याचं काम चालू आहे. ओ हे कातडी सोलायचे आणि वाळू घालायचे, त्या पद्धतीने ती शिलवून वगैरे सगळ्या गोष्टींची बघा मित्रांनो. तयारी करून तिकडे चपला बनवायच्या. हो हो हो, हे मठ असायचं. ह्यामध्ये कात्री टाकायच्या आणि चुनामध्ये मिक्स करून ती कात्री योग्य प्रकारे हे करायचे. चला सर, मी पूर्वी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे दुर्ड्या वगैरे चालण्या ते बनवायचे ना, या पद्धतीने बनवायचे. हे बघा इकडे मटकी वगैरे सगळं व्यवस्थित तयार केलेलं आहे. माधूस म्हणाला. हे बघा किती सुंदर असा परिवार आहे. फास्ट फास्ट करतो. चला मित्रांनो, फास्ट फास्ट. आमच्याकडे वेळ जरा कमी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला थोडं थोडं फास्ट फास्ट हे मातंग दाखवलेलं आहे. हो. स्टॉप करू आता.